नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अ व्हेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन बाय द फायनान्स डिपार्टमेंट रिगार्डिंग प्रोव्हाइडिंग पेन्शनर बेनिफिट्स बाय लिंकिंग सर्व्हिस. सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ अदा करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक 18/8/2009 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की वित्त विभागाच्या दिनांक 31/10/2005 रोजीच्या निर्णयानुसार राज्य शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांकरिता नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली वित्त विभागाचे दिनांक 24/2/2009 व 16/7/2009 रोजीची परिपत्रके रद्द करण्यात येत आहे. तसेच दिनांक 1/11/2005 पूर्वी शासन सेवेत निवृत्ती वेतनहार्य आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याने त्याच अथवा अन्य विभागातील निवृत्ती वेतनहार्य आस्थापनाच्या पदावर नियुक्तीकरिता दिनांक 1/11/2005 पूर्वी अथवा त्यानंतर आवेदन केला असेल व त्याला दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर सेवेत पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यास भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरेल. तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमांची पूर्तता सदर प्रकरणी होत नसेल तर त्यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनाच देय ठरेल असे देखील नमूद करण्यात आले आहेत. सदर निर्णय योग्य त्या फेरफारासह राज्यातील जिल्हा परिषदा, अनुदानित विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालये यांना लागू ठरेल. बघा, तुमच्या समोर हा परिपत्रक देखील आहे. राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुसऱ्या सेवेत दिनांक 1/11/2005 नंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या निवृत्ती वेतन योजनेबाबत स्पष्टीकरण. महाराष्ट्र शासन वित्त विभाग. पाहू शकता परिपत्रक काय सांगतोय. शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक NO 1005/126 सेवा क्रमांक दिनांक 31 ऑक्टोबर 2005 अन्वये राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली संदर्भाधीन क्रमांक 2 व 3 ची अनुक्रमे दिनांक 24/2/2009 व 16/7/2009 ची परिपत्रके रद्द करण्यात येत आहे. वरील योजनेसंदर्भात शासन आणखी असा खुलासा करीत आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन सेवेत निवृत्ती वेतनार्ह आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याच किंवा अन्य विभागातील निवृत्ती वेतनार्ह या आस्थापनेच्या पदांवरील नियुक्तीसाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी किंवा त्यानंतर अर्ज केला असेल आणि त्याला दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नवीन पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक NO 100687 सेवा 4 दिनांक 12 जानेवारी 2007 मधील येथे नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता झाल्यास संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू ठरतील. या परिपत्रकात नमूद केलेल्या येथील सर्व अटींची पूर्तता ज्या प्रकरणी होत नसेल अशा शासकीय कर्मचाऱ्यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू ठरेल.
वरील स्पष्टीकरण जिल्हा परिषदा तसेच ज्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे आणि त्याच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे इत्यादींच्या सेवेमध्ये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य त्या फेरफारासह लागू ठरेल. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती उपलब्ध करण्यात आलं असून त्याचा संकेतांक पाहू शकता. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने निलेश बा वाडेकर, शासनाचे उपसचिव. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे सेवा जोडून निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याबाबतचा हा वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.